सो तुम्हाला माहिती आहे आपण रिसेंटली यूथ डे सेलिब्रेट केला होता आणि त्याबद्दल आपण कंटिन्यू करणार आहोत. वेलकम ऑन एमजी 90.8 FM. दिस इज आरजी मनीषा विथ यू आणि सध्या माझ्यासोबत आहे डॉक्टर अमोल पाथरीकर सर, न्यूरोसायकॅट्रिस्ट. हेलो सर. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाव आर यू? आय एम गुड. ओके. सो यूथ डे स्पेशल करणार आहेत आपण. तर मला ना तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की आजकाल तरुणांमध्ये ताणतणाव का वाढतोय, म्हणजे याच्या मागे काही एस्टिमेट कारण आहेत का? हो, आता ताणतणावामध्ये सर्वात प्रथम आपण बघू की जे स्कूल गोईंग आणि कॉलेज गोईंग जे आहेत की ज्यांचं अकॅडमिक सध्या चालू आहे, त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट की ती जी रेस लागली आहे ना, की मार्क्सची रेस किंवा Yes. मेरिटमध्ये यायची रेस, त्याच्यामध्ये काय ना, ते अकॅडमिक प्रेशर त्यांच्यावर खूप जास्त असतं. त्याच्यानंतर दुसरं की त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन पण खूप असतात, पालकांचे पण खूप आहे आणि इव्हन सोसायटीकडून पण खूप एक्सपेक्टेशन असतात. त्या गोष्टीचा त्यांच्यावर भरपूर ताण होतो. त्यामुळं अभ्यासाचं टेन्शन. दुसरं की अभ्यासाचं समजा तुमचं डिग्री झाली तर नंतर मग त्याच्यानंतर जॉबशी निगडीत त्याचा स्ट्रेस चालू होतो की जॉब भेटेल नाही भेटेल, राईट. त्याच्याबद्दल इन्सिक्युरिटी येते, फायनान्शियल इन्सिक्युरिटी येते, त्याच्याने स्टॅबिलिटी येत नाही. मग तो एक त्यांच्यावर ताण असतो. समजा बायचान्स जॉब भेटला तर मग तुम्हाला वर्क रिलेटेड स्ट्रेस पण आहे हो. की डिमांड्स खूप जास्त आहे किंवा ऑथॉरिटीला एक्सपेक्टेशन खूप जास्त आहे आणि त्या तुम्हाला एक्सपेक्टेशनला तुम्हाला खरं ठरायचं असतं. Yes. तर ती मेहनत घ्यावी लागते, टार्गेट्स असतात, त्याचा त्यांच्यावर खूप जास्त ताण येतो. आणि आपण जसं म्हणलं की आजकाल परत सोशल मीडिया, तर सोशल मीडियावरती त्याचा खूप जास्त वाढलेला आहे, म्हणजे त्याचा आजकाल वापर खूप जास्त वाढला आहे. तर त्याच्यामुळे कम्पॅरिझन खूप जास्त वाढतं की एखादी व्यक्ती ते फोटो टाकतात की मी इकडे गेलो, ही शॉपिंग केली, बाहेर डेस्टिनेशन वेडिंगला Yes, गेलो. yes. ते खूप प्रॉब्लेम्स वाढले. त्याच्यामुळे त्यांच्यात एक्सपेक्टेशन येतात, त्याच्यामुळे त्यांना एन्झायटी, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन या सर्व गोष्टी येतात. आणखीन एक की जसं यंगस्टरमध्ये अजून एक रिलेशनशिप्स, तर आता त्याच्यामध्ये कम्पॅटेबिलिटी जर नसली तर मग त्या रिलेशनशिपमध्ये तर दोन्ही कपल्समध्ये वाद भरपूर होतो हा. आणि ते वाद वाढतात त्यांच्यामध्ये. परत त्या रिलेशनशिपचा पण स्ट्रेस असतो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा जर इंटरकास्ट मॅरेज असेल आपल्या इंडियन सिनारिओमध्ये किंवा मग बऱ्याच वेळा घरच्यांचा विरोध असतो, तो त्यांना खूप स्ट्रेस देतो. या व्हेरी ट्रू. आणखी आता मॅरेज झालं तर यंगस्टर्स मध्ये आपण यंग अडल्ट मध्ये गेलो की जे मॅरिड आहे, लग्न झाल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येते त्यांच्यावरती बऱ्यापैकी. मग किड्स होतात, मग त्या किड्सचं त्यांना ते हँडल करायचं, लहान बाळाला त्याचा स्ट्रेस येतो त्यांच्यामध्ये परत कम्युनिकेशन गॅप होतो थोडा, मुलं वगैरे झाल्यावरती तो एक त्यांच्यात ताण वाढतो. आणि जर समजा ते लग्न चाललंच नाही तर परत डिवोर्स किंवा ह्या सर्व गोष्टी, त्या सगळ्यांचा परिणाम कसा आहे ना, स्टेप बाय स्टेप हे जो एज ग्रुप आहे ना, जो आपण म्हणतो की जो अडल्ट पासून जो स्ट्रेस चालू होतो की तो मॅरेज नंतर तो यंग अडल्ट मध्ये, मग त्यांचं लग्न, मग ते मधले रिलेशनशिप, जॉब, इन्स्टॅबिलिटी, या सर्व गोष्टींचा परिणाम प्रत्येक तरुणावर होतो. आणि हा फेज स्ट्रगलिंग फेज आपण त्याला म्हणतो. येस. तो ही सर्व कारणे त्याला कारणीभूत असतात. ऑल राईट. आणि यासोबत मग जसं आपण बोललो की सोशल मीडियाचा कसा वेगळा परिणाम होतो, त्यामध्ये मोबाईल आणि सोशल मीडिया हे एक वेगळी स्ट्रीम बनली आहे का स्ट्रेसची? हो, मी जसं म्हणलं की काय होतं की सोशल मीडियामध्ये काय ना, ते म्हणजे एकमेकांचे पोस्ट पाहतात लोक, इंस्टाग्रामवर पाहतात, फेसबुकवर पाहतात आणि त्याच्यामुळे त्यांना ते परत कम्पॅरिझन येतं, त्यांना तो फ्रस्ट्रेशन येतं. आणि दुसरं त्यांच्यामध्ये एक पिअर प्रेशर असतं की मला पण हे केलंच पाहिजे, मला पण त्यांच्यासोबत तसं स्टँड झालंच पाहिजे. हे कम्पॅरिझन त्यांना स्ट्रेस देतं. दुसरं की एक्सेसिव्ह सोशल मीडिया वापराने आहे ना, आता जसं काय होतं त्याच्याने तो एक ब्लू रेज असतो. कुठल्याही आपण इंटरनेट वगैरे पाहतो, कुठलाही स्क्रीन ओपन घेतला तर त्या स्क्रीन ऍडिक्शनमुळे काय की त्याला ते ब्लू रेज आहे ना, त्या मेंदूमध्ये परिणाम करतात आणि त्याच्यामुळे झोपेचा त्रास होतो. मग त्यांना झोप येत नाही. ऑब्व्हियसली झोप नाही झाली तर मग तुम्हाला चिडचिडपणा वाढतो, बेचैनी वाढती, उदासपणा वाटतो आणि तुमची म्हणजे त्याचं पोटेन्शियल कमी होतं, तुमची ती कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, फटीग येतो, सारखा थकवा येतो. तिसरं काय झालं की आजकाल ते मी जसं म्हणलं ना, प्रत्येक गोष्ट आपल्याला सोशल मीडियावर किंवा AI द्वारे किंवा आपण गुगल करतो आजकाल, प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे आजकाल. त्याच्याने काय व्हायला लागलं की जी थिंकिंग कॅपॅसिटी होती ना तरुणांची, ती थोडीशी मला जरा कमी झाल्यासारखं वाटते. कारण आजकाल सगळं रेडीमेड आहे, तुम्हाला विचार करायला ते प्रवृत्तच होत नाहीत तुम्ही, किंवा तुम्ही ते विचारच करत नाही त्या गोष्टीचा. त्याच्याने काय व्हायला लागलं, जी क्रिएटिव्हिटी वगैरे ह्या गोष्टी होतात त्याच्यावर खूप परिणाम झाला.
आणि त्याला आपण डिजिटल डिमेन्शिया म्हणतो. म्हणजे डिमेन्शिया म्हणजे फॉरगेटफुलनेस. जसं तर आता काय आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमचं जर मेंदू वापरतच नाही, सगळं रेडीमेड भेटतं, तर मग तो मेंदूची कॅपॅसिटी कमी होती. त्याच्याने कॉन्सन्ट्रेशन, तुमच्या मेमरी, तुमच्या अटेन्शन या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. म्हणून आपण त्याला म्हणतो डिजिटल डिमेन्शिया. ऑल राईट. तिसरं जर म्हणलं आता काय की हे सर्व आपण सतत स्क्रीनवर असतात व्यक्ती, ते सतत स्क्रीनवर असल्यामुळे काय की म्हणजे त्याच्यामध्ये इतक्या इन्व्हॉल्व्ह होतात की ते आयसोलेटेड पडतात. आता तुम्ही बऱ्याच वेळा यंग मधले एज ग्रुप मधले मुलं बघितले, त्यांना आपण म्हणलं एखाद्या कार्यक्रमात जायचंय, लग्नाला जायचं, तर ते येत नाही. दे रादर दे एन्जॉय की त्यांना घरी बसून थोडं मोबाईल, फोन, लॅपटॉप ते त्यांना पाहणं जास्त आवडतं. त्याच्याने काय झालंय की जे मित्रांकडे पहिले आपण जायचो, फ्रेंड्स बनायचे, ते त्यांच्यामध्ये ते काय ना सोशली थोडे विड्रॉन झालं. म्हणजे एकलकोंडेपणा वाढत आलाय. ते एकलकोंडेपणामुळे परत स्ट्रेस वाढतो, डिप्रेशन वाढतं आणि या सर्वांचा परिणाम चिडचिडपणा, झोप न येणं, हे सर्व प्रॉब्लेम सोशल मीडियामुळे आपल्याला जाणवतात. येस. सो मग सोबतच याला ओव्हरकम करताना एडिक्शन मे बी लोकांनी Yes. प्रिफर करतात. तर मग याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? इन यंगस्टर्स हो. स्पेशली काय सुरू आहे? आता काय दुर्दैवाने आहे ना, हे खरं आहे की ऍडिक्शन हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे यंगस्टर्समध्ये. आता वेगवेगळ्या प्रकारचं, त्यातल्या त्यात मोस्ट कॉमन असतं जसं अल्कोहोल आहे, नंतर टोबॅको आहे, त्याच्यासोबत काही भयंकर पण व्यसनं आलेत आजकाल की जसे MDMA आहे, ते पण आजकाल आपल्या शहरात पण अवेलेबल होत आहे. आजकाल कोकेन आणि ह्या गोष्टी कधी भेटत नव्हत्या आपल्या शहरामध्ये, ते पण आता अवेलेबल होत आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर आपण वीड्स आहे, म्हणजे आपण गांजा वगैरे घेतात. आता काय बाहेरच्या कंट्रीमध्ये हे लिगल, बट कसं आहे आपल्याकडे ते इलिगल असण्याचं कारण काय? कारण वीड किंवा गांजा हा 100% मेंदूवर परिणाम करतो. त्याच्यामुळे 100% मानसिक आजार होण्याची शक्यता असते, इतका तो भयंकर असतो. स्पेशली त्याच्यामध्ये भास होणं, भीती वाटणं, संशयाचा आजार जडतो. अल्कोहोलिक्स मध्ये तर संशयाचा आजार खूप कॉमन आहे. दुसरं अल्कोहोलमध्ये सगळ्यात जास्त डिप्रेशन कॉमन आहे. म्हणजे त्याच्यानी डिप्रेशन, उदासपणा इतका वाढतो की इव्हन आत्महत्याचं प्रमाण पण अल्कोहोलच्या इन्फ्लुएन्समध्ये सर्वात जास्त प्रमाण असतं. आता ह्या सर्वांचा परिणाम काय होतो की आपल्याकडे काय आहे ना की पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट आणि हे जे बाकीचे आपण कारण आता डिस्कस केले, त्याच्याने काय आहे की तरुण ताणतणाव घेतो, खूप जास्त त्यांना स्ट्रेस होतो आणि त्या ताणतणावाला लोकांचा गैरसमज असतो की मी जर अल्कोहोल घेतलं तर माझा ताण थोडा कमी होतो. त्याच्याने काय करतात, ते अल्कोहोल घेतात, मग त्यांना तेवढ्या वेळापुरतं बरं वाटतं. पण त्यांना हे नाही कळत की अल्कोहोल रॅदर तुमचा ताणतणाव जास्त वाढवतो, तुम्हाला डिप्रेशन जास्त वाढवतो. अल्कोहोल काय करतो, तुमच्या मेंदू मधले रसायनं, जे रसायनं तुम्हाला आनंदी ठेवतात, जे तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवतात, कॉन्फिडन्स ठेवतात किंवा हॅपीनेस असतो ज्या रसायनांमुळे, ते रासायनिक बदल त्याच्यात होतात आणि ते रसायनं खूप कमी करतात. त्याच्यामुळे उलट उदासपणा, नैराश्य वाढतो, आत्महत्याचं प्रमाण वाढतं. बरं, उदासपणा, नैराश्य वाटलं की त्याला वाटतं मी आणखीन अल्कोहोल घ्यावं, आणखीन अल्कोहोल घेतात. तर आपल्याकडे काय आहे ना की या कुठं ना कुठं ताणतणाव हँडल करण्यामुळं त्यांना, तरुणांना वाटतं की आपण ऍडिक्शन केलेलं बरं. आणि आणखीन एक असतं की कोणाला ऍडिक्शन करायचं नाही, पण काय असतं की जसं आता मित्र आहेत, मग ते पण त्याला फोर्स करतात की नाही तू घेऊन बघ, आणि त्यालाही वाटतं की मला माझे मित्र घेतात तर मग मी पण त्याला असं वाटतं की मी जर घेतलं नाही तर हे लोक मला त्यांच्या ग्रुपमधून मला काढून टाकतील किंवा मला माझ्याशी बोलणार नाही, म्हणून काही मुलं त्याच्यामुळे पण घेतात. काही यंगस्टर्स काय करतात की त्यांना एक असतं की मी टेस्ट करून बघा. पण आता काय आहे की ऍक्च्युली प्रत्येकाचं बॉडी आणि प्रत्येकाचं मेंदू हा वेगवेगळा असतो ना, त्याची जडणघडण वेगवेगळी आहे. त्यामुळे काय होतं कधी कधी की असे खूप व्यक्ती की त्यांनी एकदा जरी अल्कोहोल घेतलं फक्त टेस्ट म्हणून की मग त्याला त्याच्याशिवाय जमत नाही, मग त्याला ते पाहिजेच, असे पण व्यक्ती असतात. तसे बदल होतात. आणि त्यामुळे काय आहे ना की लोकांचा जो गैरसमज आहे की ताण आला की अल्कोहोल घे, ताण आला की अल्कोहोल घे, पण हे अल्कोहोल रादर तुमचा ताणतणाव वाढवतो, तुमची स्ट्रेस हँडल करायची कॅपॅसिटी कमी करतं. आणि आता तरुणांमध्ये म्हणजे काय, आपल्याकडे 27% तरुण ऍक्च्युली हा व्यसनाने ग्रस्त आहे. आणि त्या 27% जर तरुण, जो की आता आपलं शरीराचं म्हणजे आपल्या देशाचं ते भविष्य आहे, ते त्यातलं 25% ते 30% भवितव्य तर ते तसंच जातं. म्हणजे त्याची ग्रोथ होणार नाही, आपल्या देशाची होत नाही, समाजाची होत नाही, आणि त्यांची पर्सनल फॅमिली लेवलला तर त्याचा 100% परिणाम होतो. सो ऍडिक्शन हा असा भेडसावणारा म्हणजे मोठा प्रश्न आहे आजकाल यंगस्टर्समध्ये, की त्याचे दूरगामी परिणाम आहेत आणि त्याला आपल्याला कंट्रोल करणं गरजेचंच आहे. बरोबर. यानंतर स्टेप येते त्यांची डिप्रेशनची.
म्हणजे मोस्टली यंगस्टर डिप्रेशन मध्ये जातात, तर यामागे तुम्ही काय सांगणार? काय कारणं असू शकतात? हे मी जसं सांगितलं ना आता, की पहिल्या गोष्ट की स्ट्रेस, दुसरं मी आता सांगितलं ऍडिक्शन, हम्म, आणि एक आणखीन एक पार्ट असतो की काय आहे ना, की जो हार्मोनल फेज आहे, म्हणजे काय होतात की स्पेशली हम्म, आपण जेव्हा अडोल्सन एज मधून अडल्ट मध्ये जातो, म्हणजे आपण बाल्य अवस्थामधून जेव्हा प्रौढ अवस्थेमध्ये जात असतो, त्या ट्रान्झिशनल फेज मध्ये काही आपल्यात हार्मोनल बदल होतात. ते बदल सगळ्यांमध्येच होतात थोडेफार, पण त्या बदलांमध्ये काय होतं, हे जे मेंदूतले रासायनिक बदल पण तेवढ्या प्रमाणात होतात. ते जर बदल जास्त प्रमाणात झाले तर नेमकं त्याच काळामध्ये आहे ना, की उदासपणा, बेचैनी, नैराश्य जास्त वाढायची शक्यता असते. ती ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय त्याची कारणं होतात, की त्यांना उदासपणा वाटतो, त्यांना करमत नाही, मन लागत नाही, चिडचिडपणा खूप वाढतो, हम्म, छोट्या छोट्या गोष्टीचा ताण येऊ लागतो, टेन्शन येऊ लागतं, दडपण येऊ लागतं, की जसं सांगितलं की झोप येत नाही, आणि झोप नाही आली की मग परत व्यसन वाढतं. Right. तर ही ती विशेष सायकल बनते. हम्म, सो ही सर्व लक्षणं आहे की ज्याच्यामुळे आहे ना, की तरुणांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि त्याच्यातलं स्ट्रेस, ऍडिक्शन हा तो पार्ट आहेच. हार्मोनल इम्बॅलन्स मी नेमकं त्याच काळामध्ये आणखीन एक काय फेज आहे ना, की तो ज्यावेळेस आपण जे सगळ्यात जास्त हार्मोनल चेंजेस होतात, तोच फेज सगळ्यात स्ट्रेसफुल आहे. म्हणजे त्याच काळात 10th पण येतं, त्याच काळात 12th पण येतं, आणि त्याच काळात तुम्हाला करिअर पण बनवायचा असतो. जो स्ट्रेसफुल पार्ट आहे नेमकं तो अशा वयामध्ये आहे, की ज्या वयामध्ये सगळ्यात जास्त रिस्क असते येस. मानसिक आजार चालू व्हायची. तर हे जो म्हणजे हे जे गणित आहे ना, त्याच्यामुळे काय ना, तो जो फेज हा खूप क्रिटिकल आहे, आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त डिप्रेशनचे लक्षणे येतात. सो बेसिकली तो फेज ऑब्झर्व करणं गरजेचं आहे, आणि या लक्षणांना म्हणजे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या पालकांना. व्हेरी ट्रू. बट ऍट द सेम टाइम मग पालकांनी कशी काळजी घ्यावी मुलांची? काय इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे? कारण Yes. एक्स्ट्राही नाही करू शकत आपण. आता याच्यात काय आहे ना, की मी जसं सांगितलं की हार्मोनल चेंजेस होतात. आता जो बाल्य अवस्था जी असते ना, अडोल्संट एज किंवा पौगंड अवस्था असते, त्यामध्ये काय होतं ना, की वय वर्ष 12-13 वर्षाचे ते 17-18 वर्षाच्या वयोगटामध्ये तो ट्रान्झिशन फेज असतो. त्या काळामध्ये मुलं एकलकोंडेपणा वाढतो, थोडा हट्टीपणा, चिडचिडपणा वाढतो, कधी कधी त्यांच्या अभ्यासावर पण परिणाम होतो. पण हे पालकांनी हे समजून घेणं गरजेचं की तो एक फेज आहे, आणि तो टेम्पररी आहे, तो जातो हळूहळू. त्याच्यामध्ये काय करतात, आपल्याकडे खूप आहे की तो मुलगा आता माझ्याशी घराच्या बाहेरच निघत नाही, तो एकट्याच राहतो, त्याला खूप फोर्स करतात. पण ऍक्च्युअली त्या मुलांना पण स्पेस देणं गरजेचं आहे ना, कारण त्या फेजमध्ये तुम्ही त्याला बळजबरी नाही करू शकत, तो पण त्या फेजमधून जातो. बरं, त्याची पण जी निगेटिव्हिटी फेज असते त्याच्यात पण बदलाव होत असतात, त्याला ते ऍक्सेप्टन्स यायला थोडा टाइम लागतो, तर त्यांना मुलांना वेळ द्यायला पाहिजे. हा, पण असंही आहे की तुम्हाला त्यांच्यावर ऑब्झर्वेशन पाहिजे मुलांचं, की त्याच्यात काही लक्षणं तुम्हाला मी जे सांगितले ते तुम्ही बघितले पाहिजे, आणि त्यांच्याशी कम्युनिकेशन साधणं गरजेचं आहे. त्याचं एकमेव म्हणजे त्याचा उपाय काय, की त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेशन साधा, त्यांच्याशी बोलत राहा, त्यांच्याशी मित्रत्वासारखं त्यांच्याशी चर्चा करत राहा, आणि एक तुमच्या फॅमिलीचा एक टाइम ठरवा कुठला तरी, जसं जेवणाचा एक टाइम असतो ज्यावेळेस सगळे एकत्र बसतात, किंवा आपण असंही करू शकतो की मध्ये मध्ये ब्रेक घेऊ शकतो आपण. फॅमिली वॅकेशन्स असतात, स्पेशली आपण नेचरमध्ये जातो, त्यावेळेस फॅमिली आउटिंग होती, त्याच्यात एक बॉन्ड तयार होतो मुलांसोबत, आणि त्यांच्याशी आपण डिस्कस करतो बऱ्याचशा गोष्टी. सो कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड थर्ड फेज इज की तो जो ऍक्सेप्टन्स आहे ना, की तो जो त्या मी जे म्हणलो होतो अडोल्संट फेज असतो, त्याच्यामध्ये त्यांना स्पेस पण देणं गरजेचं आहे, त्यांच्यावर तुम्हाला लक्ष पण ठेवणं गरजेचं आहे, आणि त्यांना कम्युनिकेशन साधणं पण गरजेचं आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी. ऑब्झर्वेशन मध्ये परत मी सांगितलं, परत मी सांगतो की ऍडिक्शन हे कसं थोडंसं मुलांवर ते त्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष ठेवावं, की काय होतं की मुलांमध्ये थोडे इन्फ्लुएन्स होतात, परत त्याच्या काही नादी लागतात, हो. आणि मग त्याच्यामुळे त्यांच्यात जास्त परिणाम होतात. व्हेरी ट्रू. Yes. मग असे मानसिक आजार असलेल्या तरुणांना तुम्ही काय मेसेज देणार? त्यांना कशी मदत मिळू शकते? मी असं सांगाल की काय, की सर्वप्रथम आहे ना, जसं मी सांगतो की प्रिव्हेन्शन, म्हणजे आपल्याला हे कसं टाळायचं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. Yes. त्याचा लाईफस्टाईल चेंजेसच सर्वात महत्वाचा आहे. ओके. की काय आहे की ठीक आहे, म्हणजे तुम्हाला स्ट्रेस असेल तो आयुष्याचा पार्ट आहे बघा. असं कधी होणार नाही की तो ताण राहणारच नाहीये, तो राहत असतो. फक्त त्याला तुम्हाला डील करता आलं पाहिजे. तो नेहमी राहणार आहे. तो आज माझ्या अभ्यासाचा आहे, उद्या माझ्या करिअरचा आहे, परवा माझ्या पुढे फ्युचरमध्ये माझ्या रिलेशनशिपचा, मग नंतर जॉबशी रिलेटेड आहे, मग फायनान्शियल, म्हणजे तो चालूच असतो. त्यामुळं स्ट्रेस हा आयुष्याचा भाग आहे. सगळ्यात पहिले ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि त्या ताणतणावामध्ये पण आपल्याला टिकून राहण्यासाठी काही टिप्स असतात.
म्हणजे अच्छा. त्याला प्रिव्हेन्शन ऑफ म्हणजे आपल्याला मेंटल हेल्थ कसं चांगलं ठेवायचं. माझं मानसिक आरोग्य बाळगण्यासाठी मी काही माझ्या लाईफस्टाईल चेंजेस करणार, ज्याच्यामध्ये पहिलं की मी फिजिकल ऍक्टिव्हिटीवर जास्त जोर देतो. त्यातल्या त्यात फिजिकल ऍक्टिव्हिटीज काइंड ऑफ लाईक किती नेचरमध्ये करावी. रोज कमीत कमी एक अर्धा तास किंवा पाऊण तास तुमचा वॉक किंवा 1 घंटा तुम्ही कुठल्याही प्रकारची एक्झरसाईज किंवा म्हणा किंवा वॉक म्हणा किंवा तुमचं रनिंग म्हणा किंवा व्हॉट एव्हर फिजिकल ऍक्टिव्हिटी यू लाईक, स्पोर्ट्स कुठला पण जो तुम्हाला आवडतो तो तुम्ही तो करणं गरजेचं आहे. Very खूप true. वेळ द्या. कारण मी जसं म्हणलं मागे मी खूप वेळा सांगितलेलं आहे की आपल्या मेंदूमध्ये एक एंडोर्फिन नावाचं रसायन असतं जे की तुम्हाला कॉन्फिडन्स, हॅपीनेस आणि पॉझिटिव्हिटी देतं. ते फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटीज तयार होतं, ते त्याला तयार करावं लागणार आपल्याला. कनेक्ट होणं गरजेचं सगळ्यात महत्वाचं की तरुणांनी एकमेकांना. आता काय की जसं तुम्ही जर एकच गोष्टीवर तुम्ही सोशल मीडियावर नाही कनेक्ट व्हायचं आपल्याला Yes, कनेक्ट yes. व्हायचं फिजिकली. आपल्याला मित्रांमध्ये जाणं गरजेचं आहे, चांगले मित्र निवडणं गरजेचं आहे, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड गरजेचं आहे, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यात जर काही ताणतणावात असेल तर तो शेअर करणं गरजेचं आहे. त्याला मनात न ठेवता तो शेअर करावा. चांगलं डाएट आणि न्यूट्रिशन हे खूप महत्वाचं आहे. काय आहे की जसं तुमच्या मेंदूला पण आहे ना सारखे एक न्यूट्रिशन लागतं ना. काही लोकांमध्ये मी सांगतो त्याच्यात मग तुम्हाला न्यूट्रिशियस डाएट तो जास्त हेल्पफुल होतो. ज्यांचं डाएट खूप चांगलं असतं त्यांचं मेंटली ते चांगले स्ट्रॉंग असतात असं म्हणतो आपण. की मग विटॅमिन्सने भरलेला चांगले फ्रुट्स, व्हेजिटेबल्स या गोष्टी. आणि आपण त्याला ज्याच्यामध्ये आपण मल्टीव्हिटॅमिन वगैरे एखादं मी तर देऊन टाकतो आजकाल अच्छा. पेशंटला की काय की थोडं ते आजकाल कमीच असतं सगळ्यांमध्ये. तो ते तुम्हाला तो डाएट हा खूप महत्वाचा पार्ट असतो. योगा, मेडिटेशन ते करावं. कुठंतरी आपल्या म्हणजे मनाला आणि आपल्या शरीराला दोन्हीला रिलॅक्स करणं गरजेचं आहे. तर तो एक टाइम द्यावा त्या गोष्टीसाठी. आणि सोशल मीडियाचा वापर थोडा कमी करावा. म्हणजे त्याचं एक टाइम लिमिट असावं. फॅमिली सोबत टाइम स्पेंड करावा. या छोट्या छोट्या टिप्स आहेत की त्या सर्वांनी जर अंमलात आणल्या तर आपण थोडंसं त्या स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी आपली वाढते आणि आपण त्या तणावाला बळी नाही पडत. मग तर हे सर्व गोष्टी आपण करायला पाहिजे तरुणांनी. आणि व्यसनापासून दूर राहणं हे सर्वात महत्वाचं. येस, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. Absolutely. येस. थँक्यू सो मच सर. आय मीन खूप सोपे आणि सिम्पल उपाय दिलेले तुम्ही. अँड आय होप आपले लिस्नर्स हे फॉलो नक्की करणार. अँड ऑफकोर्स स्टे ट्यून्ड टू एमजीएम 90.8 FM. साथ है तो बात है.